असं त्यामध्ये वैयक्तिक मला कोणावरही टीका करायची नाहीये, परंतु जर सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं असे आरोप होत असतील आणि त्या संदर्भातलं संशयाचं धुकं हे जर क्लिअर होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीविषयी सरकारच्याच विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हा न्याय मिळायलाच हवा आणि त्या संदर्भामधला तपासाची चक्र ही वेगानं फिरून जे कोणी आरोपी असतील, काहींनी संशयित जी नावं हे व्यक्त केली, जे कोणी आरोपी असतील त्यांना ही शिक्षा व्हायला हवी आणि यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये ही सर्वसामान्यांची मागणी. आणि आज बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जो मोर्चा निघाला याचं हेच द्योतक आहे की सर्वसामान्य जनता जागरूक आहे आणि कोणाच्या राजकीय आश्रयापोटी राजकीय आशीर्वादापोटी जर कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता ते सहन करण्याच्या मानसिकतेत झाले. त्यामुळे कोण ना कोणतरी बडी नेते पाठीशी